सामान्य शेतकऱ्यांना कधी कधी प्रश्न पडतो की हा पीक विमा शेतकऱ्यासाठी आहे की कंपनींसाठी आहे। 2 वर्ष जर समजा शेतकऱ्यांना त्याचा विमा नाही मिळाला तर कंपन्या अरबो रुपये कमावते असं आम्हाला वाटते। जेव्हा त्या कंडिशन्स लागतात, टर्म्स अँड कंडिशन, की पाऊस इतका झाला किंवा इतका खंड पडला, तर तो एक ॲव्हरेज जो पडतो तो म्हणजे एक्स्ट्रीम असं करून देतात की तो मिळालाच नाही पाहिजे। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा जो प्रीमियम हप्ता होता तो 60,000 होता आणि त्या विम्यामध्ये मिळणारी सुरक्षा रक्कम होती ती आधी 80,000 होती, आता ती फक्त 1 लाखानं वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे जर का आपण विचार करायचं, शेतकऱ्यांच्या विम्याच्या नावाने कंपनी 60,000 घेणार आणि शेतकऱ्यांना जर सुरक्षा कवच द्यायचं असेल तर ते 1 लाखाचं आता यावर्षी वाढल्यामुळे झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या या सगळ्या विषयाला घेऊन नाराजी आहे की इतकी मोठी रक्कम विमा कंपन्यांना दिली जाते, मात्र त्याचा मोबदला तर एक तर मिळत नाही, जी सुरक्षा कवच आहे ते देखील अत्यंत कमी आहे। याचं कारण काय आहे? म्हणजे तुम्ही इतके पैसे भरता तरी सुरक्षा कवच इतकं कमी का? नाही, याच्यामध्ये सुरुवातीला फार कमी प्रीमियम होता। तुमच्या माहितीसाठी सांगतो, 3 वर्ष अगोदर 4,000 द्यायचे शेतकरी म्हणजे संत्रा बागायतदार, 4,000 द्यायचं राज्य सरकार आणि 4,000 केंद्र सरकार। त्याची एकाएकी यांनी वाढ केली। जर नागपूर जिल्ह्याचा विचार केला आपण तर 20,000 प्रीमियम शेतकरी देतो, 20,000 राज्य सरकार देतं, 20,000 केंद्र सरकार देतं, म्हणजे 60,000 प्रीमियम यांना मिळतं। आतापर्यंत 80,000 मिळत होते, त्याचं जे हे आहे आता जस्ट या म्हणजे चालू वर्षी त्यांनी 1 लाख केला आहे, म्हणजे 20,000 वाढवलं त्यांनी। तर आणि त्यातल्या अजून एक म्हणजे विशेष गोष्ट अशी आहे की प्रीमियमचा जो फरक आहे, नागपूर जिल्हा हा 20,000, अमरावती जिल्हा 12,000 आणि अकोला जिल्हा 4,000। इतकं एक तर तफावत आहे, म्हणजे सुरक्षा कवचच कमी आहे, पण काही फायदा होतो का? बेनिफिट कधी नैसर्गिक आपत्ती आली तर पीक विम्याचा फायदा झाला? 5 वर्षातून एखाद्या वेळेस असा आपण ॲव्हरेज पकडू शकतो त्याचा 20% यात फायदा तर कमी। एकरी असतं की हेक्टरी असतं, कसं असतं? हेक्टरी आहे। संत्रा मोसंबीचा दोन्ही सारखा। तरी उत्पादनाची क्षमता किती असते एका बागाची? 8 ते 10 टनपर्यंतची आहे। जे सगळं ते प्रॅक्टिसवर डिपेंड असतं, पण एक ॲव्हरेज हे पकडून विमा कंपनी पण हे करतात। आणि ट्रिगर्स असे सेट केले असतात की ते शेतकऱ्याच्या हिताचे नसतातच, ते पीक विमा कंपनीच्या हिताचेच ट्रिगर्स असे सेट केलेले असतात, पण तेच ट्रिगर समोर करून ते परतावा द्यायला हे करतात, नकार देतात। त्यामुळे जे ट्रिगर जेव्हा सेट होतो, जेव्हा त्या कंडिशन्स लागतात, टर्म्स अँड कंडिशन, की पाऊस इतका झाला किंवा इतका खंड पडला, तर तो एक ॲव्हरेज जो पडतो तो म्हणजे एक्स्ट्रीम असं करून देतात की तो मिळालाच नाही पाहिजे। विम्याच्या नावाने हा मोठा स्कॅम वाटतो का? कारण की सरकारचे म्हणजे राज्य सरकारचे पैसे त्यात असते, केंद्र सरकारचे पैसे त्यात असतात। सामान्य शेतकऱ्यांना कधी कधी प्रश्न पडतो की हा पीक विमा शेतकऱ्यासाठी आहे की कंपनींसाठी आहे। तो एक मोठा अभ्यासाचा प्रश्न आहे की या सरकार एवढा पीक विमा सरकार पोटतिडकीतून सांगतो की आम्ही पीक विमा इतकं हे केला आहे, पण तो शेतकऱ्याच्या फायद्याचा की कंपन्यांच्या फायद्याचा हाच मोठा आहे। पीक विम्याची तसंच आहे ना, तुमच्याकडनं जरी 1 रुपया घेतला असता तरी वरचे पैसे राज्य सरकार भरतं। 1 रुपया प्रीमियमचे बरं अभ्यास जर केला तुम्ही तर म्हणजे एक मजेशीर गोष्ट आहे। आमच्याकडून फक्त 1 रुपया घेते, पण राज्य सरकारचा खूप मोठा त्याच्यात निधी राहते आणि 1 रुपया घेतल्यामुळं 100% शेतकरी नाही म्हणतात 99% शेतकरी तो प्रीमियम काढतो। पहिले काय होत होतं, पहिले हा प्रीमियम म्हणजे जो विमा काढते हे 50%, 40%, म्हणजे पहिले जे रक्कम जमा व्हायची कंपन्याकडे आता ते मोठ्या प्रमाणात। त्याचा स्टडी जर केला, 2 वर्ष जर समजा शेतकऱ्यांना त्याचा विमा नाही मिळाला तर कंपन्या अरबो रुपये कमावत आहे असं आम्हाला वाटते। आपण बघू शकतो की पीक विमा हा कुठेतरी एक मोठा स्कॅम आहे असं आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, कारण की सुशिक्षित शेतकरी आहे आणि त्यांना बऱ्यापैकी कळतं की नेमकं काय होऊ राहिलं। कारण की 1 रुपया शेतकऱ्यांकडनं जरी घेतला गेला असला तरी उर्वरित रक्कम ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडनं दिली जाते। तसंच संत्र्याच्या पिकासंदर्भात किंवा पीक विम्यासंदर्भात आहे की यांच्याकडनं 20,000 जरी घेतले असले तरी उर्वरित 40,000 हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं घेतले जाते आणि त्याचा एक तर सुरक्षा कवच कमी आहे, 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये देखील सुरक्षा कवच कमी आहे। तर एक प्रकारे हा मोठा स्कॅम आहे असा देखील आरोप या शेतकऱ्यांचा आता पुढे होत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।